सुप्रिया, मला सांग की तू माझे होलिफायरचं जे क्लास केलं, त्या क्लास करण्याच्या अगोदरची लाईफ आणि नंतरची लाईफ, त्याच्याचा डिफरन्स मला. मी क्लास करण्याचं मेन रिझन हे होतं की मेंटली स्टेबल नव्हती मी. त्यामुळे झोप नाही येणं किंवा ज्या काही फिजिकल गोष्टी होत्या त्या होत होत्या. मग त्यानंतर जसं मला रेकीचं समजलं, मी लिटरली गुगलवरती सर्च केलं. मग हा. नंतर म्हटलं ठीक आहे, ह्याने वाईट तर काय होणार नाही. जे काय नंतर जसे क्लास करत गेले तसं म्हणजे स्वतःमध्ये पण खूप गोष्टी जाणवल्या. जसं की म्हणजे कोणाला नाही न म्हणणं, स्वतःवरच दडपण घेणं, सगळ्या गोष्टी स्वतःलाच करायच्यात. मग त्या सगळ्यांनी होणारे प्रॉब्लेम्स, मग स्ट्रेस, मग सगळं. मग त्या गोष्टी खूप कमी झाल्या. म्हणजे जो कॉन्फिडंट नव्हता, नाही म्हणणं, जे जमत नव्हतं ते जमायला लागलं. झोपेची क्वालिटी वगैरे ते तर सगळं फिजिकली पण फिटनेस जाणवला. जिथे की आजार पण एक झालं की एक होत होतं. आणि जे म्हणजे मला क्लासमध्ये ते खूप छान वाटायचं की जेव्हा आपण हिलिंग देतो तेव्हा ते अफर्मेशन जे बोलतो की स्वतःलाच स्वतः सांगत असतो की हे चांगलं होणार आहे, ते चांगलं होणार आहे. आणि त्याची सवय पण झाली. आणि जसं की म्हणजे अजून एक सांगितलेलं आहे की कुठला पण थॉट आला तर चॅन्टिंग करणं की कॅन्सल कॅन्सल कॅन्सल. त्याने पण खूप छान झालं. म्हणजे लिटरली की गाडीवरती येता जाता म्हणजे असं वेगवेगळे विचार यायचे, निगेटिव्ह थॉट्स यायचे. ते कॅन्सल म्हटलं की ऑटोमॅटिक आता हल्ली तर मी कधी कधी मंत्रा चॅन्टिंग करत करत घरापर्यंत येते पाऊण तास. आणि व्हेरी गुड. स्वतःमध्ये पण खूप जास्त आहे. आणि अजून एक म्हणजे मी तर प्रोफेशनली नाही, पण तुम्ही जे सांगताय की खूपदा असं होतं की आपण दुसऱ्याकडनं घेत असतो, ते हे स्वतःला शिकून स्वतःमध्येच इम्प्रुव्हमेंट करायची. आपल्या फॅमिलीसाठी पण आहे. सगळ्याच गोष्टी ह्याच्यामधनं होत आहेत. येस येस. आणि सगळं एकदम क्लास पण इतका हेल्दी असतो. म्हणजे कसा 1 तास कधी पाऊण तास जातो समजत पण नाही. थँक सो मच. माझी लाईफ तर खूप चेंज झाली आहे. ओके, म्हणजे किती पर्सेंट म्हणू शकतेस तू असं, आपण म्हणायला गेलो तर? आता आपला क्लास चालू होऊन ऑलमोस्ट 15 दिवस वगैरे झालं असेल. मग किती 15 दिवसात तुला काय चेंज वाटतं? किती टक्केंनी जर तुला सांगायचं असेल तर? माझे जे काही वीकनेस होते ना म्हणजे कामात ह्याच्यामध्ये, तर मला 95% किंवा 99 पर्यंत पण फरक फरक वाटतो. फक्त 1% कधी कधी असं होतं. म्हणजे कधी कधी एखादं काम करण्याच्या आधीच नाही होणार, हे पाठीमागं असंच झालं होतं, ते तसंच होतं. हे खूप सारे थॉट्स आपलेच आपले क्लिअर होत चाललेत. चालेल. व्हेरी कधी कधी गुड. नॉर्मली म्हणजे ह्युमन बिईंग आहे मी. ते हा. 5% जे काही आहे ते स्वतःचे आहेत की कधी कधी स्वतःला नाही ती सवय जायला किंवा ते व्हायला आणि थोडासा 15 दिवसात कधी-कधी. 95% पण खूप मोठी झेप आहे, सुप्रिया. हं. असं नाही मी म्हणू आपण बघ ना, 15 दिवसात काही चेंजेस नाही, पण 95% जर होते तर खूपच मोठे चेंज आहे. सो त्यासाठी पण मी ग्रेटफुल आहे की तू एवढी छान व्यवस्थित प्रॅक्टिस केली त्याची, किंवा तू जे मी सांगितले ते तू अम, अ, व्यवस्थित स्वतःच्या आचरणात आणलंस, त्यासाठी पण खूप ग्रॅटिट्यूड ऍक्च्युली. आणि जे सुरुवातीला 5 सेंटेन्स स्वतःबद्दल सांगितले होते, मी जेव्हा फर्स्ट क्लास जॉइन केला, तेव्हा ते झाल्यानंतर इतकं छान वाटलं. आणि ज्या छोट्या-छोट्या गोष्टी आहेत त्या म्हणजे लाईफच्या एन्जॉय करणं म्हणा किंवा स्वतःला त्रास न करून घेणं, ह्या सगळ्या गोष्टी खूप छान आहेत. प्रोसेस तर खूप छान आहे, क्लास पण खूप छान आहे, सगळं छान. थँक्यू. आणि आता मला एक सांग की ज्याला क्लास करायचा असेल आणि तर तू त्यांना काय सांगशील की केला पाहिजे, किंवा जे लोक नाही करत आहेत, काही काही लोकांना बिलीफ आहे की नाही रेकी अशी आहे किंवा तशी आहे, तर तू त्यांच्या बाबतीत काय सांगशील? हां, हे आहे की म्हणजे रेकीबद्दल किंवा बाकीच्या गोष्टी लोकं जे ऐकून घेतात की ट्रॅडिशनलमध्ये किंवा काहीतरी वेगळं असतं, हम्म. जसं माइंडमध्ये येतं लोकांच्या. हा. तर ते क्लास केल्यानंतर नाही जाणवत. पण ते केल्यानंतर प्रत्येकाला समजेल की केल्यावरती किती फायदे आहेत त्याचे. कारण जे मोटिव्हेशन आपण म्हणतो की मोटिव्हेशनल स्पीकरचे घेतो, हे हा. घेतो, तिथनं 2-1 मिनिटापुरते. तर हे स्वतःलाच आपण डेली हे जे चक्रा हिलिंग करतो, ह्याच्यामध्ये डेली स्वतःला मोटिव्हेट करतो. त्यामुळे एक्सटर्नल मोटिव्हेशनची पण गरज पडत नाही. व्हेरी गुड. थँक्यू. खरंच खूप खूप व्यवस्थित सांगितलं. आणि तुला फीसच्या बाबतीत काय वाटेल, म्हणजे तुला जी मी फीस सांगितली, त्या फीसच्या व्हॅल्यू भेटली का तुला? मला फीची व्हॅल्यू तर मिळाली पूर्ण. फक्त जे लोकं वाटतं, की फीज जास्त आहे, पण ज्यांना त्या गोष्टीची जाणीव नसते किंवा काय, त्या गोष्टींमुळे ते असेल कदाचित, की ती फीज जास्त आहे किंवा काय. आणि ते होतं ना, की दुसऱ्यांवरती माणूस खर्च करेल, की एवढा खर्च. पण तोच स्वतःवरती करायचा आहे म्हटल्यावरती नाही. आणि स्वतःमधले चेंजेस जेव्हा स्वतःला समजतात, तेव्हा ती फीची जी व्हॅल्यू आहे ती पण आपल्याला समजते.
आणि ती फी एकदम नॉमिनल आहे, त्याच्यामध्ये काही हे नाही. आणि जर तू हा क्लास केलाच नसतास तर? मी खरं सांगतेय की म्हणजे जर तो मी क्लास केलाच नसता तर आज जितकी हसून बोलतीये मला नाही वाटत मी तितकी बोलू शकले असते. कारण नेहमी डोक्यामध्ये 100 विचार चालायचे माझ्या. म्हणजे खूप रेअरली मी ते म्हणजे स्वतःला स्टेबल ठेवून ठेवून तो हॅपीनेस यायचा. हा नॉर्मली मनापासून येतो जो काही आहे ते. थँक्यू थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. आणि थँक्स अ लॉट थँक्यू. फॉर टीचिंग मी अ रुची. थँक्यू लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड. एंजल ब्लेस यू ऑलवेज. आणि खूप खूप ग्रॅटिट्यूड. आणि अशीच तुझी लाईफ अजून भरभराटीची राहो. जे काही तुमचे स्वप्न आहेत, इव्हन सगळ्यांची स्वप्न सगळी पूर्ण हो, हीच इच्छा.